श्री स्वामी समर्थ माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची 21 दिवसांची सेवा कोणती करायची आणि या सेवेमध्ये आपण काय काय सेवा करायची या संदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत। आपल्याला तर माहित आहे 26 डिसेंबर 2023 या दिवशी दत्त जयंती आलेली आहे। आपण या दत्त जयंतीची खूप आतुरतेने वाट पाहत असतो, कारण दत्त महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी आपण त्यांची वाट पाहत असतो। दत्त महाराजांचा अवतार हा ब्रह्मा विष्णू महेश यांचा अंश आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा अवतार हा दत्त महाराजांचा अवतार आहे। यामुळे आपण या कालावधीमध्ये दत्त महाराजांची तसेच श्री स्वामी समर्थांची जेवढी आपल्याच्याने शक्य होईल तेवढी आपण सेवा करायची आहे। तर आपण या 21 दिवसाच्या कालावधीमध्ये खूप जास्त प्रमाणात सेवा करू शकतो। हा 21 दिवसाचा कालावधी 6 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत जर पाहिलं तर 21 दिवस पूर्ण होतात। पण जर ही सेवा महिला जर करणार असतील तर त्यांनी माझ्या मते सेवेला आधीपासूनच सुरुवात करावी, कारण की मासिक धर्म जर आला तर या 21 दिवसामधील त्यांचे जे काही दिवस 4-5 दिवस असतात ते मध्ये वजा होतील आणि त्यांची सेवा कमी होईल। म्हणून सर्व महिलांनी या सेवेला 6 तारखेच्या अगोदरपासूनच सेवेला सुरुवात करा, जेणेकरून ज्याला कोणाला हा प्रॉब्लेम येईल त्याचे 21 दिवस अगोदर जर सेवा केली तर ते बरोबर 26 तारखेपर्यंत पूर्ण होतील। म्हणून तुम्ही अगोदरपासूनच या सेवेला सुरुवात करा। आपण या 21 दिवसामध्ये स्वामी समर्थ महाराजांची कोणती सेवा करायची आहे, तर आपण या 21 दिवसामध्ये स्वामी समर्थ महाराजांचे स्वामी समर्थ सारा अमृत या ग्रंथाचे पठण वाचन हे करायचे आहे। आपल्याला रोज एक पाठ वाचन करायचं आहे। एक पाठ म्हणजे किती? 1 ते 21 अध्याय अशा प्रकारे एक पाठ होतो। हे अशा प्रकारचे श्री स्वामी चरित्र सारा अमृतचे पुस्तक आहे। ते तुम्ही जर तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही ते विकत आणून याच्यावरती तुम्ही सेवा करू शकता। यामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत आणि खूप छोटे छोटे अध्याय आहेत, काही खूप मोठे नाहीत। या सेवेसाठी आपल्याला खूप कमी कालावधी लागतो, जास्त वेळ एवढा काही लागत नाही। जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला पहिल्यांदा वाचताना तुम्हाला खूप वेळ लागेल, पण जसे तुम्ही सेवा करत जाचाल तसे तुम्हाला खूप कमी कालावधी लागेल। तर ही सेवा करण्यास सुरुवात करताना प्रथम तुम्ही स्वामी स्तवन वाचावे। स्वामी स्तवन हे तुम्हाला कशात मिळेल? ह्या सारामृत पुस्तकात हे स्वामी स्तवन नाही, तर स्वामी स्तवन हे तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात पहिल्यांदाच आहे। जर नित्यसेवेचे पुस्तक जर तुमच्याकडे जर नसेल तर तुमच्याकडे दुर्गा सप्तशती पाठाचा ग्रंथ हे जर असेल तर त्याच्यातही पहिल्यांदा स्वामी स्तवन आहे। यातून तुम्हाला स्वामी स्तवन मिळेल आणि स्वामी स्तवन हे आपल्याला प्रथमच पहिल्याच दिवशी फक्त वाचायचे आहे, नंतर ते वाचायची गरज नाही। आपण पहिल्याच दिवशी फक्त ते वाचा। स्वामी स्तवन वाचन झाल्यानंतर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या एका माळेचा जप हा करायचा आहे। त्यानंतरच तुम्ही 1 ते 21 अध्यायाचे वाचन पठण करायचे आहे। हे अध्याय जर तुम्हाला सलग एका बैठकीत करणं जर शक्य नसेल तर तुम्ही 2-3 अध्याय एका टायमिंगला, त्याच्यानंतर थोडासा वेळ घेऊन दुपारच्या वेळेस परत 2-3 वाचले किंवा नंतर संध्याकाळी राहिलेले जरी वाचले तरी चालतील। तसं काही बंधन नाही की तुम्ही हे एकाच बैठकीत म्हणजे एकदा जर बसला तर त्याच वेळेस हे सर्व अध्याय पूर्ण करावे, असं कोणतंही बंधन नाही। वाचन करण्यापूर्वी स्वामी महाराजांना आपण एक संकल्प सोडायचा आहे, एक संकल्प करायचा आहे की तो संकल्प असा:
स्वामी महाराज, माझे हे 21 दिवसाचे पारायण आहे ते तुम्हीच पूर्ण करून घ्या. ही 21 दिवसाची सेवा ही तुम्हीच माझ्याकडून करून घ्या, अशा प्रकारचा संकल्प करायचा आहे. 21 दिवसांचं असं बोलायचं नाही, का तर आपल्याला मध्येच मासिक धर्म किंवा सुतक असा जर काही प्रॉब्लेम आला तर ते दिवसांचा आपल्याकडून होणार नाही. म्हणून 21 पारायणे अशा प्रकारे बोलायचं, जेणेकरून आपली ही पारायणे 21 होतील. दिवसांचं त्याला बंधन नसेल, म्हणून आपण 21 पारायणे असं बोलायचं आहे आणि संकल्प सोडून आपण आपल्या सेवेला सुरुवात करावी. ह्या एका पाठाचे वाचन झाल्यानंतर आपल्याला रोजचं स्वामी समर्थ महाराजांच्या 11 माळींचा जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आणि त्याच्यानंतर तारक मंत्रां 11 वेळा वाचायचे आहे. पण मात्र हे तारक मंत्र वाचताना एक तुम्ही प्रभावी उपाय करू शकता, म्हणजे ज्यांना करायचा आहे ते हा उपाय करू शकता की हा तारक मंत्र वाचण्याच्या अगोदर तुम्ही अगरबत्ती लावून घ्यायची आणि त्या अगरबत्तीच्या खाली एक पाण्याने भरलेला ग्लास ठेवायचा, जेणेकरून त्या ग्लासमध्ये अगरबत्ती पडेल. आणि ही सेवा झाल्यानंतर आपण हे जे पाणी आहे ते घरातील सर्वांनी प्यायचे आहे. जर तुमच्या घरात एखादी व्यसनी व्यक्ती किंवा आजारी व्यक्ती जर असेल तर त्यांना हे आवर्जून पाणी द्या, कारण हे जे अमृत, थोडक्यात अमृतच असे तयार होईल की ती आजारी असणारी व्यक्ती लवकरात लवकर बरी होईल आणि जी व्यसनी व्यक्ती आहे ती व्यसनमुक्त होण्यासाठी नक्कीच ह्याचा फायदा होईल. त्या व्यक्तीचे व्यसन नक्की सुटेल. तुम्ही करून पहा हा उपाय. तुम्हाला अनुभव आल्यानंतर तुम्ही नक्कीच माझ्याशी शेअर करा, कमेंट करून मला सांगू शकता. ह्या पारायण काळात थोड्याफार काही अटी आहेत, एवढ्या काही जास्त अटी पाळायची गरज नाही. फक्त आपण दुसऱ्याच्या घरचे अन्न खायचे नाही, ब्रह्मचर्य पाळायची काही गरज नाही. झोपण्यासाठी तुम्ही गादीवरती झोपला तरी चालेल किंवा खाली झोपला तरी चालेल. फक्त तुम्हाला मांसाहार या काळात करायचा नाही. मांसाहार हा पाळायचाच आहे प्रत्येकानेच. स्वामींची सेवा केल्याने आपल्या सर्व समस्या दूर होतील. फक्त स्वामींची सेवा केल्यानंतर आपल्या सर्व प्रकारच्या कोणत्याही प्रकारची तुमची अडचण असू द्या, ती अडचण नक्कीच दूर होईल. दूर झाल्याशिवाय राहणार नाही. सर्वच अडचणी दूर होतील अशी ही स्वामी समर्थ महाराजांची प्रभावशाली सेवा आहे. ती तुम्ही नक्की करा. आणि ही सेवा करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची पूजा मांडणी करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून ही सेवा करू शकता. आणि ही सेवा केल्यानंतर जो काही तुम्हाला अनुभव येईल तो नक्कीच शेअर करा. तुम्ही मला कमेंट करून सांगा. खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला अनुभव येईल या सेवेतून. खूपच म्हणजे खूप अति उच्च कोटीची ही स्वामींची सेवा आहे. आणि ह्या 21 दिवसाच्या कालावधीमध्ये ही सेवा तुम्ही नक्कीच करा. माझी ही सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आणि तुम्हाला जर ही माहिती दुसऱ्या कोणाला सांगायची असेल तर शेअरही करू शकता किंवा तुम्ही ओरलीही दुसऱ्या कोणाला सांगू शकता. पण ही स्वामी महाराजांची सेवा तुम्ही सर्वांनी नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ.